आपल्याला पाहायचं आहे. लक्ष द्या. खालील परीक्षा सूची मितेश आणि मंगेश या भागीदारांची आहे. त्यावरून 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता व्यापार व नफा तोटा खाते आणि त्याच तारखेचा ताळेबंद तयार करायचा आहे. बघा, परीक्षा सूची आपल्याला दिलेली आहे. 31 मार्च 2019 रोजीची नावे शिल्लक रक्कम, जमा शिल्लक रक्कम. नावे शिल्लक मध्ये स्कंद आहे, इमारत आहे, गाडी भाडे, कारखाना विमा, टपाल खर्च, प्राप्तिपत्र, विविध ऋणको, विक्री परत, खरेदी, अंकेक्षण शुल्क, सुटी अवजारे, दरवाजा बंद करा, उत्पादन खर्च, विद्युत खर्च, सामान्य खर्च, निर्यात कर, रोख शिल्लक, बँक शिल्लक, प्रवास खर्च, उपस कर, वेतन, भाडे दर आणि कर उचल दिलेली आहे. जमाला विविध दणको, विक्री, भांडवल मितेश मंगेश, अदत्त वेतन, देय विपत्र, खरेदी परत आणि चालू खाते असे पद दिले आहे. त्याच्यानंतर समायोजना दिलेल्या आहेत. समायोजना नंबर 1, मितेश आणि मंगेश 3:1 या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. कोण कोण? मितेश आणि मंगेश. तर मितेश आणि मंगेश नफा तोटा कसा वाटून घेतात ते सांगितलंय. नंबर 2, भागीदारांना ढोबळ नफ्यावर प्रत्येकी 1% कमिशन द्यायचं आहे. कोणाला? भागीदारांना ढोबळ नफ्यावर 1% कमिशन देण्यात यावे. तर ते कमिशन, भागीदाराचे कमिशन वगैरे 23 पत्रकात आहे का? पहा, आहे का भागीदाराचे कमिशन? नाही आहे. वर्षाअखेर शिल्लक मालसाठा म्हणजे संवरण स्कंद, ते पण टिकमार करायची गरज नाही. अदत्त खर्च आहे, अंकेक्षण शुल्क 400, गाडी भाडे 600. अंकेक्षण शुल्कवर आणि गाडी भाडेवर टिकमार करा. इमारतीचे मूल्यांकन 46,500, इमारतवर टिकमार करा. केलं का? उपस करावर वार्षिक 5% घसारा, उपस करवर टिकमार करा. भागीदारांच्या भांडवलावर 2.5% दराने व्याज, भांडवलावर व्याज आहे, जमाला दिसते का? चालू खाते आहे पण याच्यात. त्याच्यानंतर मंगेश यांनी स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाकरिता 900चा माल उचलला. कोणाचा? कोणी उचलला माल? मंगेशने. मंगेशची उचल आहे, दिसते, त्याच्यावर टिकमार करा. त्याच्यानंतर आहे 1000 बुडीत कर्ज अपलेखित करून ऋणकोवर 3% प्रमाणे बुडीत कर्ज निधीची तरतूद किंवा निर्माण करा. म्हणजे 1000 बुडीत कर्ज आणि 3% बुडीत कर्ज निधी, ऋणकोवर 2 वेळा टिकमार करा. करा टिकमार्क. केलं का? फिरवला वाटते दुकाने. हा, लक्ष द्या. कायच्यावर टिकमार केला आपण? लक्ष द्या. पहिली समायोजना आहे की ते मितेश आणि मंगेश 3:1 प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात, तर ते टिकमार करायची गरज नाही. दुसरी आहे ढोबळ नफ्यावर 1% कमिशन आहे. तर ढोबळ नफा म्हणजे सकल नफा. सकल नफा व्यापार खाते बंद केल्यावर येते ना. तर सकल नफा आपल्याकडे आहे का? सध्या नाही आहे, तर ते टिकमार करायची गरज नाही. त्याच्यानंतर वर्षाअखेर शिल्लक मालसाठा म्हणजे संवरण स्कंद. संवरण स्कंद सुद्धा 23 पत्रकात नाही आहे, टिकमार करायची गरज नाही. अदत्त खर्च आहे, अंकेक्षण आणि गाडी भाडे. तर अंकेक्षण शुल्क आहे, दिसते का? टिकमार केलं आपण. आणि गाडी भाड्यावर टिकमार केलं. इमारतीचे मूल्यांकन 46,500, इमारतीवर टिकमार केलं. त्याच्यानंतर उपस करवर 5% घसारा, उपस करवर टिकमार केलं. भागीदारांच्या भांडवलावर 2.5% दराने व्याज, तर भांडवलावर पण टिकमार केलं. मंगेश यांनी स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाकरता 900चा माल उचलला, तर मंगेशची उचल आहे, दिसते का? त्याच्यावर टिकमार केलं. त्याच्यानंतर 1000 बुडीत कर्ज अपलेखित करून ऋणकोवर 3% बुडीत कर्ज निधी, म्हणजे 1000 बुडीत कर्ज अपलेखित करा आणि 3% बुडीत कर्ज निधी आकार. कशावर? ऋणकोवर. तर ऋणकोवर 2 वेळा टिकमार केलं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण टिकमार केलं. आता आपल्याला तयार करायचं आहे व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद. ठीक आहे. आता व्यापार खाते, नफा तोटा खाते, ताळेबंद तयार करताना आपण काय करतो? वर लिहितो. काय लिहितो? मितेश आणि मंगेश यांच्या पुस्तकात. उदाहरण नंबर 2, मितेश
आणि मंगेश यांच्या पुस्तकात व्यापार खाते दिनांक 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम नंबर 2 नफा तोटा खाते दिनांक 31 मार्च 2019 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम ताळेबंद दिनांक 31 मार्च 2019 रोजीचा देयता रक्कम संपत्ती रक्कम तिथं नावे जमा लिहायचं नाही. ओके, प्रिपरेशन करूया. प्रिपरेशन करताना व्यापार खात्याच्या नावेला प्रारंभन स्कंद किंवा शिल्लक माल काहीतरी नाव ह्याच्यात काय आहे माहिती आहे, स्कंद दिलाय. याच्यात काय दिलाय, स्कंद आहे आणि 1/4/2018 म्हणजे सुरुवातीचा तारीख दिली आहे. वर्ष कधी संपलं, 31 मार्च 19ला. सुरू कधी झालं, 1 एप्रिल 18ला. म्हणून तसा स्कंद दिलाय, प्रारंभन स्कंद. त्याच्यानंतर खरेदी वजा खरेदी परत जमाला विक्री वजा विक्री परत. नफा तोटा खात्यात काही लिहायचं नाही. ताळेबंदाच्या देयताला आता या उदाहरणात जर तुम्ही बघितलं तर भांडवलही आहे, चालू खाते आहे. काय चालू खाते आहे, तर मग काय करायचं, भांडवल डायरेक्ट लिहायचं. मितेशचे भांडवल, तुम्ही म्हणाल त्याच्यावर समायोजन आहे ना, तर समायोजन चालू खात्यात करायची. मंगेशचे भांडवल, मितेशचे भांडवल आणि मंगेशचे भांडवल. रक्कम लिहू शकता तुम्ही किंवा नंतर लिहिली तरी चालते. त्याच्यानंतर फॉर्म्युला कोणाचा लिहायचा, मग चालू खात्याचा. मितेशचे चालू खाते, मितेशचे चालू खाते प्लस व्याज. व्याज कशावर, भांडवलावर. 2 लाईन जागा मायनस उचल. त्याच्यानंतर मंगेशचे चालू खाते, मंगेशचे चालू खाते प्लस व्याज म्हणजे भांडवलावर व्याज. 2 लाईन जागा मायनस उचल. मंगेशची जे उचल आहे त्याच्यावर समायोजन आहे. मंगेशच्या उचलवर समायोजन किंवा नंतर केला ब्रॅकेट तरी चालते, जागा आहेच आपल्याकडे. ठीक आहे, पुढे जाऊया. एवढं प्रिपरेशन करायचं. हे तर बदललं नाही, हे बदललं काय, हे तसंच आहे. इथं बदललं, काय बदललं इथं, चालू खाते उदाहरणात आल्यामुळं. याच्या आधी सांगितलं मी तुम्हाला, जर उदाहरणामध्ये चालू खाते आले तर भांडवल डायरेक्ट लिहायचे, दोघांचे भांडवल डायरेक्ट लिहायचे. पण फॉर्म्युला कसा लिहायचा, मितेशचे चालू खाते प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल, मंगेशचे चालू खाते प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल. म्हणजे चालू खात्यात फॉर्म्युला लिहायचा. कळलं ना तुम्हाला? ओके. आता आपण 23 पत्रकातले पद लिहू नावेचे. बघा, नावेला पहिलं पद आहे स्कंद. स्कंद म्हणजे प्रारंभन स्कंद. कोणता, सुरुवातीचा. किती आहे, 25,000. लिहून घेऊ आपण 25,000. त्याच्यानंतर आहे इमारत. इमारत काय आहे, संपत्ती. इमारतवर समायोजन आहे आणि इमारतची रक्कम आहे 48,500. समायोजनेसाठी जागा सोडून देऊ. त्याच्यानंतर आहे गाडी भाडे. गाडी भाडे व्यापार खात्याच्या नावेला. वाहतूक भाडे, गाडी भाडे समायोजन आहे याच्यावर. किती, 1780. त्याच्यानंतर आहे कारखाना विमा व्यापार खात्याच्या नावेला. फक्त विमा असता तर नफा तोटा खात्याच्या नावेला, पण कारखाना विमा आहे म्हणून व्यापार खात्याच्या नावेला. त्याच्यानंतर टपाल खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. टपाल 2 लाईन सोडून. टपाल खर्च किती आहे, 1600. त्याच्यानंतर प्राप्य विपत्र संपत्ती. प्राप्य विपत्र 13,700. त्याच्यानंतर विविध ऋणको. विविध ऋणको काय, संपत्ती. किती आहे विविध ऋणको, 52,200.
3 लाईन जागा सोडूया. 2 समायोजन आहे. विक्री परत व्यापार खात्याच्या जमाला, विक्रीमधून -1600. खरेदी व्यापार खात्याच्या नावेला 68,900. खरेदी. अंकेक्षण शुल्क नफा तोटा खात्याच्या नावेला किती आहे? 1800. समायोजन आहे त्याच्यावर. समायोजन आहे तर आतमध्ये लिहायचं. सुटी अवजारे संपत्ती. सुटी अवजारे म्हणजे सुटी अवजारे. समायोजन आहे त्याच्यावर नाही आहे. 32,000. सुटी अवजारे म्हणजे हे पाने वगैरे असतात ना, कुदळी पावळं पाने बिने असतात ना कंपनीमध्ये. काय असते? पाने. पाना नट खोलायचा. तुम्हाला खोलायचा नाही, नट खोलायचा. त्याच्यानंतर उत्पादन खर्च. उत्पादन खर्च व्यापार खात्याच्या नावेला. उत्पादन खर्च किती आहे? उत्पादनावरचा खर्च 1820. त्याच्यानंतर विद्युत खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. विद्युत खर्च किती आहे? विद्युत खर्च 2600. त्याच्यानंतर सामान्य खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. सामान्य खर्च आहे 3400. त्याच्यानंतर निर्यात कर नफा तोटा खात्याच्या नावेला. निर्यात कर किती आहे? 1000. त्याच्यानंतर आहे रोख शिल्लक संपत्ती. रोख शिल्लक किती आहे? 75,000. त्याच्यानंतर बँक शिल्लक आहे 29,000. त्याच्यानंतर आहे प्रवास खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. प्रवास खर्च 4100. त्याच्यानंतर आहे उपस्कर संपत्ती. उपस्करावर समायोजन आहे. उपस्कर आहे 64,000. समायोजनेसाठी जागा. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला किती आहे? वेतन 2000. त्याच्यानंतर आहे भाडे दर आणि कर. भाडे दर आणि कर नफा तोटा खात्याच्या नावेला. भाडे दर व कर समायोजना नाही आहे. 3700. उचल त्याच्या भांडवलमधून मायनस. मितेशच्या भांडवल म्हणजे आता भांडवल डायरेक्ट आहे. चालू खात्यामधून उचल. हे उचल किती आहे? मितेशची 1200. आणि मंगेशची जे उचल आहे त्याच्यावर समायोजन आहे म्हणून ते ब्रॅकेटमध्ये लिहून घेऊ 2200. त्याच्यानंतर आहे नावेचे पद संपले. ठीक आहे. आता भाऊ जमाचे. जमाला धनको आहे. विविध धनको. विविध धनको काय? देयता. विविध धनको. धनकोर समायोजन आहे का? नाही. 38,000. त्याच्यानंतर विक्री व्यापार खात्याच्या जमाला. विक्री व्यापार खात्याच्या जमाला 1,75,000. मधून हे मायनस करू. 0 0 गेलं 0. 0 0 गेलं 0. 10 6 गेले 4. आजचा दिला. 5 2 गेले 3. 7 1. त्याच्यानंतर आहे भांडवल. तर भांडवल आपण डायरेक्ट लिहून टाकू. मितेशचे 1,50,000 आणि मंगेशचे 50,000. त्याच्यानंतर आहे अदत्त वेतन देयता. किती आहे? 2000. त्याच्यानंतर आहे देय विपत्र देयता. देय विपत्र ते आहे 18,000. त्याच्यानंतर आहे खरेदी परत. खरेदीमधून मायनस किती? 1800. 0 0 9 8 गेले 1. 8 1 गेला 7. 67,100. चालू खाते
मितेशचे 3000 आहे. आता पहा, चालू खाते आपण कोणत्या साईडला लिहिले? देत आला. चालू खाते कोणत्या साईडला लिहिले? देत आला. जर जमाला आले चालू खाते दोन्ही, हॅलो, जमाला म्हणजे कुठे जाते? जमाचे पद कुठे जाते? जमाला, जमाला, देत आला. जर जमाला आले चालू खाते तर डायरेक्ट लिहायचे 3000 आणि 2000. जर एकाचे चालू खाते जमाला आले तर ते असेच लिहायचे डायरेक्ट, आणि एकाचे जर नावेला आले तर नावेला जर चालू खाते आले तर मायनस लिहायचे. समजलं का काय सांगितलं? काय सांगितलं? जर चालू खाते जमाला आले तर कुठे जाते? देत आला. पण जर नावेला आले तर संपत्तीला देईन ना, मग संपत्तीला न लिहिता ते देता लिहिले तर काय करायचे? मायनस. उलट्या साईडला जर आले तर. समजलं का? कधी कधी चालू खाते नावेला पण येते. चालू खाते कोणत्या साईडला आहे? आता जमाला. जमाला आहे म्हणून आपण डायरेक्ट 3000 2000 लिहून घेतले. जर ते नावेला आले तर काय करायचे? त्याला मायनस चिन्ह लावायचं फक्त. समजलं का? टोटल करताना ते मायनस करायचे तेवढे. समजलं? ओके, पुढे जाऊया. 23 पत्रकातले सगळे पद संपले. पुन्हा सांगतो, लक्ष द्या. सर्वात पहिलं पद आहे स्कंद. स्कंद म्हणजे प्रारंभ स्कंद. 23 पत्रकात कोणता स्कंद असते? प्रारंभ स्कंद. 23 पत्रकात सवरण स्कंद असते का? प्रारंभ स्कंद. तो लिहितो आपण व्यापार खात्याच्या नावेला. लिहिलाय 25000. इमारत, संपत्ती, गाडी भाडे व्यापार खात्याच्या नावेला. गाडीचे भाडे म्हणजे वाहतूक खर्च. गाडी भाडे म्हणजे वाहतूक खर्च व्यापार खात्याच्या नावेला. कारखाना विमा, विमा नफा तोटा नावेला जाते, पण कारखाना विमा, निर्माणी विमा तो जाते व्यापार खात्याच्या नावेला. टपाल खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. प्राप्यपत्र संपत्ती, विविध ऋणको संपत्ती. विक्री परत व्यापार खात्याच्या जमाला, विक्रीमधून मायनस. खरेदी व्यापार खात्याच्या नावेला. अंकेक्षण शुल्क नफा तोटा खात्याच्या नावेला. सुटी अवजारे संपत्ती. उत्पादन खर्च, उत्पादनावरचा खर्च आहे, व्यापार खात्याच्या नावेला. विद्युत खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. सामान्य खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. निर्यात कर नफा तोटा खात्याच्या नावेला. आयात कर व्यापार खात्याच्या नावेला. आयात कर व्यापार खात्यात पण आहे नाही. निर्यात कर नफा तोटा खात्याच्या नावेला. रोख शिल्लक, बँक शिल्लक संपत्ती. प्रवास खर्च नफा तोटा खात्याच्या नावेला. उपस्कर संपत्ती. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला. भाडे दर आणि कर नफा तोटा खात्याच्या नावेला. उचल जे आहे दोघांची ते त्यांच्या त्यांच्या फॉर्म्युल्यामधून मायनस उचल. त्याच्यानंतर जमाला आहे विविध धनको देता. विक्री व्यापार खात्याच्या जमाला. भांडवल मितेश मंगेश डायरेक्ट लिहिलं देताला. अदत्त वेतन देता, देवीपत्र देता. खरेदी परत व्यापार खात्याच्या नावेला, खरेदीमधून मायनस. आणि चालू खाते मितेशचे चालू खाते. आता हे जमाला आहे म्हणून आपण देताला लिहिले डायरेक्ट 3000 2000. तेच जर नावेला असते तर -3000 -2000 लिहिले असते. कळलं का? अरे बाबा, चालू खाते कोणत्या साईडला आहे? जमाला. जमाला असेल तर कुठं जाते? जमाला, जमाला, देत आला. मग जमाला आहे म्हणजे देत आला, डायरेक्ट लिहिले 3000 2000. तेच जर चालू खाते नावेला असेल तर आपण कुठं लिहून राहिलो? देत आला. तर काय करायचे? -3000 -2000. जमाला असेल तर डायरेक्ट लिहायचे आणि नावेला असेल तर मायनस लिहायचे. मायनस. कळलं ना? उलट्या साईडचं पद मायनस होते ना. जसं पहा, उदाहरणार्थ नावेला जर तुम्ही पद बघितले तर याच्यामध्ये नावेला विक्री परत नावाचं पद आहे. पहा, दिसते विक्री परत कोणत्या साईडला आहे? नावेला. नावेचे पद कुठे जाते? नावे, नावे संपत्ती. पण आपण विक्री परत कुठे लिहिलं? जमाला लिहिलं. आपण काय करतो? मायनस. समजलं का? अबे हे कोणता वेळ आहे? हा, गावातल्या गावातच वेळा नाही येतं का बे? हा, पैदल यायला कोणाला नाही तर का विमानाने येतात? हा, मग लवकर नाही यायचं. हां, लक्ष द्या. कुठं होतं आपण? हां, विक्री परत नावेला आहे पण जमाला लिहिलं काय करतो? मायनस. तसंच जर चालू खाते जमाला आलं तर डायरेक्ट लिहायचं. नावेला आलं तर नावेचं पद कुठं जाते? संपत्तीला. पण आपण लिहितो कुठं? चालू खाते देत आला तर काय लिहायचं? याच्या समोर मायनस लिहायचं. कळलं ना? म्हणजे तरच फॉर्म्युल्यातून उत्तर बरोबर निघेल. पुढे जाऊ. समायोजन नंबर 1. मितेश आणि मंगेश 3:1 प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात. तर ते नफा तोटा आपण शुद्ध नफा वाटतो तेव्हा पाहिजे आपल्याला. भागीदारांना ढोबळ नफ्यावर प्रत्येकी 1% कमिशन द्यायचं आहे. कशावर कमिशन द्यायचं आहे? ढोबळ नफ्यावर. मग ढोबळ नफा कधी निघते? व्यापार खाते क्लोज केल्यावर. मग व्यापार खाते क्लोज केलं का आपण? नाही.
पुढे जाऊ, नंतर करू हे. वर्षाअखेर शिल्लक मालसाठा म्हणजे सवरण स्कंद. सवरण स्कंदाच्या 2 नोंदी होते. व्यापार खात्याच्या जमाला 23,700 आणि ताळेबंदाच्या संपत्तीला 23,700. पुढे जाऊ. अदत्त खर्च आहे. अंकेक्षण शुल्क आहे 400. अदत्त काय होते? अंकेक्षण शुल्क. अदत्त काय होत असते? प्लस. अदत्त किती आहे? 400. 0 0 8 4 1200 2 चाला 1 2. अदत्त अंकेक्षण शुल्क प्लस आणि देयताला अदत्त अंकेक्षण शुल्क किती. त्याच्यानंतर गाडी भाडे व्यापार खात्याच्या नावेला आहे, त्याच्यामध्ये प्लस करू अदत्त किती 600. 0 8 7 7 1300 3 हातचाला 1 2. अदत्त प्लस झाले. दुसरी नोंद देयताला अदत्त गाडी भाडे. अदत्त गाडी भाडे किती रुपये? 600. पुढे जाऊया. इमारतीचे मूल्यांकन 46,500. इमारतीचे मूल्यांकन किती आहे? 48,500. मायनस काय करायचा? घसारा. किती करायचं याचं मूल्यांकन? मूल्यांकन किती करायचं आहे? घसारा करायचा आहे. 46,500 त्याच्यावर नाही. इमारतीचे मूल्यांकन 46,500 करायचे आहे. इमारतीवर घसारा 46,500 नाही करायचा. 48 ची संपत्ती 46,000 घसारा राहील काय? इमारतीचे मूल्यांकन म्हणजे बाहेर आले पाहिजे 46,500. मग 46,500 केव्हा येईल? याच्यातून हे मायनस करा. 0तून 0 गेले 0 0. 5तून 5 गेले 0. 8तून 6 गेले 2. 4तून 4 गेले 0. म्हणजे किती मायनस करावं लागते? 2,000. इमारतीवर 48,500 मधून 2,000 गेले मायनस, तर उरले 46,500. म्हणजे घसारा किती करायचा? घसारा म्हटलाय का तिथं? मूल्यांकन करा. म्हणजे इमारतीचं मूल्यांकन किती करा? 46,500. मग 48,500चे जर 46,500 करायचे म्हणजे किती कमी करायचे? 2,000. घसारा मायनस केला, त्याची दुसरी नोंद नफा तोटा खात्याच्या नावेला. इमारतीवर घसारा किती? 2,000. चला पुढं. उपस्करावर वार्षिक 5% दराने घसारा आकारा. उपस्करवर मायनस करू घसारा 5%. 5% कशा काढा? 10% काढा, त्याच्या अर्धे करा. 6,400 4 दे 3,200. 0 0. 10तून 2 गेले 8 हातचा दिला. 4तून 4 गेले 0 6. आता 64,000 मधून 3,200 काय घसारा? मायनस. तर घसाऱ्याची दुसरी नफा तोटा खात्याच्या नावेला. उपस्करवर $3,200. भागीदारांच्या भांडवला 2.5% प्रमाणे व्याज. किती टक्के? 2.5%. आपण लिहिला जरी चालू खात्यात प्लस आहे हा, पण हे जे व्याज आहे हे कशावर काढायचं आपल्याला? भांडवलावर. काढायचं भांडवलावर आहे, पण लिहायचं इथे आहे. मग मितेशचे भांडवल किती आहे? 1,50,000. मितेशचे भांडवल किती आहे? 1,50,000 आहे ना. अबे डुक्कर तोंडे हो, मितेशचे चालू खाते होय ना हे चालू खात्याची रक्कम आहे. तो म्हणते व्याज कशावर काढा? भांडवलवर. मग काढा भांडवलवर लागेल ना. भांडवलवर सांगितलं तर चालू खात्यावर काढा काय व्याज? भांडवलवर सांगितलं तर भांडवलवरच काढायचं. भांडवल किती आहे? 1,50,000. किती आहे? 1,50,000. याच्या किती टक्के काढायचे आहे? 2.5. 2.5 कसे काढायचे मग? 1% काढा. 1%तूनही काढू शकतो 2.5. 1 अर्धा. 1 अर्धा म्हणजे 2.5 होते ना. किंवा 10च्या अर्धे 5, 5च्या अर्धे 2.5 असं पण होते, बरोबर ना. किंवा 1% काढा. पहा याच्या 1% म्हणजे 2 शून्य कमी करा. 2 शून्य कमी केले तर किती येते? हा झाला 1%. आपल्याला कसे पाहिजे? 2.5 म्हणजे कोणते? 2.5 म्हणजे कसे पाहिजे आपल्याला? 1 अर्धा म्हणजे 2.5 होते ना. 1 म्हणजे 1,500. 1 म्हणजे 1,500 आणि अर्धा म्हणजे 750. याची टोटल करा. 0 5
7 आणि 5 12 आणि 5 1707 हातचा आला 1 1 2 3 3750. कोणावर 1,50,000वर घसारा आला 3750. कळलं काय? तसंच 2.5% काढायचं असेल तर एक एक अर्धा काढायचा. पहा मंगेशचे भांडवल किती आहे 50,000, त्याच्यावर 1% किती येते 500. 1%, 1%, अर्धा टक्का, मग 1% 500, अजून 1% 500, हे झाले 2%. अर्धा टक्का 250. 0 5 5 आणि 5 10 आणि 2 12, 1250. ₹1250 इकडे. भांडवलावर व्याज प्लस केलं म्हणजे देयता वाढली, नुकसान झालं, नफा तोटा खात्याच्या नावेला. मितेशच्या भांडवलावर व्याज किती आहे? मितेशच्या भांडवलावर व्याज 3750 आणि मंगेशच्या भांडवलावर व्याज 1250. मितेशच्या भांडवलावर व्याज आहे 3750 आणि मंगेशच्या भांडवलावर व्याज आहे 1250. ते याच्यात प्लस झाले ना, म्हणजे काय झालं? देयता वाढली, नुकसान झालं नफा तोटा खात्याच्या नावेला. पुढे जाऊया. मंगेश यांनी स्वतःच्या वैयक्तिक उपयोगाकरता 900चा माल उचलला. मंगेशनं माल उचलला, व्यापार खात्याच्या जमाला. मालाची उचल कोणी केली? मंगेशने. किती रुपयाचा माल विकला? उचलला 900चा. 900चा माल उचलला ना, 900 रुपये. व्यापार खात्याच्या जमाला मंगेशची उचल, आणि हे जे उचल आहे हे कोणाची आहे? मंगेशची. तर मंगेशची उचल आहे इथं पहा, मंगेशच्या चालू खाते हे याच्यात प्लस करायचे 900. 0 0 9 2 1101 हातचा आला 1 2 1 3 3100. पुढे जाऊया. 1000 बुडीत कर्ज अपलेखित करून 1000 बुडीत कर्ज ऋणकोवर मायनस करू. बुडीत कर्ज किती? 1000. 0 0 2 1 5. काय करा म्हणते मग नंतर? 3% बुडीत कर्ज निधी. किती टक्के? 3%. 3% कशा काढा? 1% काढा, त्याला 3 न गुणा. मग 51,200च्या 1% येते 512. 2 शून्य कमी केले तर किती आले? 512. हे 1% झाले ना. असे 1% किती वेळा? 3 वेळा. एक तर 3 न गुणा, नाही तर 3 वेळा लिहून प्लस करा. 3 2 6, 3 1 3, 3 5 15. 1536 रुपये. 1536 रुपये आपण काय करू? 1536 मायनस करू. 10तून 6 गेले 4 हातचा दिला. 10तून 4 गेले 6 हातचा दिला. 12तून 6 गेले 6 हातचा दिला. 11तून 2 गेले 9 हातचा दिला 4. आता हे जे दोन्ही बुडीत कर्ज आहे हे ऋणको म्हणजे काय? संपत्ती. संपत्तीमधून दोन्ही काय झाले? मायनस. नुकसान झालं, नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला. बुडीत कर्ज कोणतं? नवीन. किती आहे? 1000 ना, प्लस नवीन बुडीत कर्ज निधी. दोन्ही नवीन आहे. किती आहे ते? 1536. 6 3 5 2 2536 रुपये. दोन्ही मायनस झाले ना तिथून. हे दोन्ही इकडे बुडीत कर्जात प्लस करायला लागते, पण बुडीत कर्ज आहे नाही, डायरेक्ट लिहिले. बुडीत कर्ज, नवीन बुडीत कर्ज, नवीन बुडीत कर्ज निधी. नवीन म्हणजे कोण? समायोजनेतले आहे म्हणून. पुढे जाऊया. समायोजना संपल्या. संपल्या म्हणजे संपल्या नाही, वरची एक समायोजना बाकी आहे. कोणती? ते ढोबळ नफ्यावर कमिशन आहे ना, ढोबळ नफ्यावर कमिशन. पण बाकीच्या संपल्या. मग ते ढोबळ नफ्यावर कमिशन कशावर आहे? ढोबळ नफ्यावर. तुम्ही म्हणा ढोबळ नफा खाली दिला आहे तर तो नाही घ्यायचा, तिथं उत्तर आहे ना. ढोबळ नफा काढा लागते आपल्याला, व्यापार खाते क्लोज करायला लागते. व्यापार खाते क्लोज करू आपण. व्यापार खात्याची कुणाची टोटल वगैरे आली का पहा. जमाची टोटल करू.
शून्य शून्य 7 9 16 16 4 20 20 0 हातच्या आले 2 2 आणि 3 5 5 आणि 3 8 झालं. त्याच्यानंतर 2 आणि 7 9 नंतर 1,98,000 जमाचे. नावेचे करू 0 0 0 2 8 10 10 0 हातचा आला 1 1 आणि 8 9 9 आणि 7 16 16 आणि 3 19 19 आणि 1 20 20 0 हातच्या आले 2 2 आणि 1 3 3 आणि 2 5 5 आणि 2 7 7 आणि 7 14 14 आणि 5 19 19 9 हातचा आला 1 1 आणि 6 7 7 आणि 2 9 0 0 0 18तून 9 गेले 9 हातचा दिला. 19 मधून 10 गेले 9 99,000 बॅलन्स आला. किती आला 99. 1,98,000 जमाची तेच नावेला बॅलन्स आला 99,000. याला नाव द्यायचं ढोबळ नफा. इथे लिहायचं नफा तोटा खात्याला 99,000. आता ते समजणार आली आपली. कोणती समजणार आली आहे 2 नंबरची. 2 नंबरची भागीदारांना पहा लक्ष द्या. भागीदारांना ढोबळ नफ्यावर प्रत्येकी 1% कमिशन देण्यात यावे. किती टक्का 1%. कोणावर ढोबळ नफ्यावर. ढोबळ नफा किती आहे मग याच्या 1% किती येते 99,000 1% किती येते 990. 990 कमिशन कोणाला द्यायचं आहे मितेश आणि मंगेशला. तर त्याच्या चालू खात्यात म्हणजे भांडवलात काय करायचं प्लस काय कमिशन 1% जाऊ द्या. किती 990. किती 990 कमिशन कुठं लिहिलं आपण त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे भांडवलचा असेल तर भांडवलच्या फॉर्म्युल्यात कमिशन प्लस करायचं. कोणाचं कमिशन होय मितेशला कमिशन द्यायचं ना तुम्हाला. मग मितेशच्या चालू खात्याच्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा भांडवलच्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस, मंगेशच्या चालू खात्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये प्लस. आणि त्याची दुसरी नोंद. आता मला तुम्ही सांगा कमिशन भांडवलात प्लस केलं नुकसान नाही झालं काय. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला मितेशचे कमिशन. इकडे जागा कमी आहे म्हणून वर लिहितो. मितेशचे कमिशन किती 990. मंगेशचे कमिशन 990. दोघांचे कमिशन आहे. अरे जसं व्याज प्लस केलं आपण तर व्याज प्लस केलं देता वाढली ना. देता वाढलीत कुठं लिहिलं नफा तोटा खाते नावेला आहे भांडवलावर व्याज. तसंच कमिशनही प्लस झालं ना त्याच्या भांडवलात. कमिशन देऊन राहिलो ना आपण त्याला मग त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये प्लस झाला ते म्हणजे देता वाढली. देता वाढली तर काय झालं नुकसान. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला. मितेशचे कमिशन 990 मंगेशचे कमिशन 990. याच्या 2 नोंदी झाल्या ना. इकडे 1 इकडे 1. समजलं ना तुम्हाला. दोघाला 1% कमिशन द्यायचं आहे ना. पण कोणावर द्यायचं कमिशन ढोबळ नफ्यावर. ढोबळ नफा किती आहे 99,000. याच्या 1% 990. मग 990 मितेशला 990 मंगेशला. तेवढेच तेच जे दोन्ही आहे 990 हे इकडे नफा तोटा खात्याच्या नावेला कारण देता वाढली त्याच्यामुळं. समजलं का झालं. त्याच्यानंतर कोणती समायोजना उरली का आपली नाही. आता क्लोज करू आपण नफा तोटा खाते. नफा तोटा खात्याची ढोबळ नफा इकडे लिहायचा आहे. इकडे नावेला आला इकडे जमाला. ढोबळ नफा 99,000. इथं लिहूया व्यापार खात्यावरून स्थानांतरित 99,000. जमाची टोटल 99,000 आहे. नावेची कृपा 6 6 3 3 आणि 5 8 8 आणि 5 13 13 9 22
22 आणि 9 31, 31शी 1, हातचे आले 3, 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 7 17, 17 आणि 2 19, 19 आणि 7 26, 26 आणि 1 27, 27 आणि 4 31, 31 आणि 6 37, 37 आणि 2 39, 39 आणि 6 45, 45 आणि 9 54, 54 आणि 9 63, 63शी 3, हातचे आले 6, 6 आणि 2 8, 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 20, 22, 22 आणि 4 26, 27, 28 29 30 31 32 33 34 35. मायनस करू. 10तून 6 गेले 4, हातचा दिला. 10तून 2 गेले 8, हातचा दिला. 10तून 4 गेले 6, हातचा दिला. 9तून 6 गेले 3, 9तून 3 गेले 6. 63,684. बघा दिलेलं आहे त्याच्यात. 99,000 जमाची टोटल आहे. तेच नावेला लिहू. शुद्ध नफा, शुद्ध वाटा लागते तो कोणाला? मितेश मंगेश. इथे लिहायचं भागीदारांना कसा वाटा लागते? 63,684 3/1. कसे वाटा लागते? 3/1. 3/1 म्हणजे 3 आणि 1 4, 4 1 6तून 4 गेले 2 3, 3 5 15 सॉरी 4चा पाडा. 4 चौक 16, 4 पंच 20, 4 पंच 20 है ना. 4 सकम 24 होते ना, 23 पेक्षा मोठे होते. 4 पंच 20, 3तून 0 गेलं 3 0, नंतर खाली आले 6, 4 9 36, 0 0 आलं. मग किती येते? 8, 4 दोन्ही 8, 0 आलं. मग आले 4, 4 1 0 आलं. मग आता 15,920 सॉरी 15,921, 15,921 गुन्हेला किती करायचे? 3, 3 1 3, 3 2 6, 3 9 27 7, हातच्याला 2, 3 5 15 2 17 7, हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4, आणि 15,921 गुन्हेला 1 तेवढेशी. गुन्हेला 1 केला तेवढेशी ना. 47,763, 47,763 आणि 15,921 असे झाले ते 63,684 झालं. आता हा जो शुद्ध नफा आहे तो त्यांच्या याच्यामध्ये काय होते? फॉर्म्युल्यामध्ये प्लस शुद्ध नफा. थोडीशी जागा कमी पडली आपली. 47,763 आणि याच्यातही प्लस करतो शुद्ध नफा. 15,921 इथं टोटल करायचे आपल्याला. 0 0 3 3, 9 6 15, 15 5 20 0, हातच्याले 2, 2 7 9, 9 9 18, 18 7 25, 25 5, हातच्याले 2, 2 7 9, 9 3 12, 12 3 15, 15 5, हातचाला 1, 4 आणि 1 5. 3तून 0 गेलं 3, 0तून 0 गेलं 0, 5तून 2 गेले 3, 5तून 1 गेला 4 5. ठीक आहे. इथं पण करतो 1 1, 2 9 11, 11 5 16, 16 6, 16 6, हातचाला 1, 9 1 10, 10 9 19, 20 21, 21 1, हातच्याले 2, 2 5 7, 7 1 8, 8 2 10, 10 0, हातचाला 1, 1 1 2. ठीक आहे. 1तून 0 गेलं 1, 6तून 0 गेलं 6, 1तून 1 गेला 0,
10तून 3 गेले 7, हातचा दिला, 2तून 1 गेला 1, 17,061. ताळेबंदाच्या दोन्ही साईडची टोटल करू आपण. 0 0 1 3 4 1 3 4 0 0 0 6 6 6 4 10 10 3 1300. हातचा आला 1 8 9 2 11 11 8 19 19 7 26 26 4 30 30. हातचे आले 3 3 आणि 1 4 आणि 3 12 4 आणि 3 7 7 आणि 1 8 8 आणि 5 13 13 आणि 5 18 18 आणि 5 23 23 3. हातचे आले 2 2 आणि 1 3,30,364 बरोबर आहे. 3,30,364 दोन्ही साईडची टोटल आहे. धन्यवाद. पार्टी आपली आभारी आहे.